हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना वाळवणाचा पदार्थ बनवणार आहोत, उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत। तर साबुदाण्याची कुरडई बनवणार आहोत आपण। तर त्यासाठी बघा, मी असं ग्लास घेतला, हा पाव किलोचा एक ग्लास आहे। तर असं मी अर्धा किलो साबुदाणे घेते, 2 ग्लास भरून साबुदाणे घेते हे। अर्धा किलो साबुदाणा घेतला। आता हा स्वच्छ साबुदाणा असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा 6-7 तासासाठी भिजत ठेवायचा। आता धुवून घेते साबुदाणा। पाणी काढून घेते। हा बघा, साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आणि चाळणीत निथळून घेतला। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून 6 तास भिजत ठेवायचं। टोपात टाकले। आता याच्यावरती थोडं पाणी येईल इतकं पाणी टाकायचं। हे बघा, इतकं पाणी वरती आहे, असं ठेवायचं याच्यावरती। आणि हे 6-7 तास आता हे भिजून घ्यायचं। पुढचं प्रोसेस नंतर बघू। 6 ते 7 तास झालेत बघा साबुदाणा भिजून। बघा कसा मोकळा सळसळीत छान भिजलाय। हे बघा असं छान, हे बघा भिजला गेला छान। आता असा मोकळा करून घेते आता सर्व। आणि एक 2 ग्लास साबुदाणा टाकलेला ना, तर आता हे 4 ग्लास पाणी याच्यामध्ये उकळायला ठेवते कुकरमध्ये। दोन, 3 आणि 4 हे 4 ग्लास पाणी उकळायला ठेवते मी गॅसवरती। साबुदाणा पूर्ण असा मोकळा करून घेते सुटसुटीत असा। पाण्याला खळखळून उकळी आली बघा। आता त्याच्यामध्ये चवीनुसार ना मीठ टाकून घेते। उकळी आली बघा पाण्याला छान असे। आता गॅस बंद करते आणि आता हा उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा आता टाकून घ्यायचा आपण आणि रात्रभर ठेवायचा। आता असा भिजत ठेवायचा। घालून घ्यायचा एकदा असा। आणि झाकून ठेवायचं। तर सकाळी पुढची प्रोसेस सकाळी बघू आता। नमस्कार, गुड मॉर्निंग। आता बघूया साबुदाणा आपला कसा भिजलाय। तो रात्रभर 12 तास भिजत ठेवलं होतं आपण, 10 ते 12 तासापासून। बघा एकदम छान असं बघा फुलला गेला एकदम साबुदाणा, एकदम टम्म फुगलाय। आता आपण हे ना चीक आता पुरण यंत्रामधून आपण पुरणाची जे चाळण आहे ना त्याने गाळून घेऊया। हे बघा पुरणाचे चाळण घेतले आणि एक टोकरी घेतली। आता त्याच्यावरती चीक आपण गाळून घ्यावा। तुम्ही पीठ गाळायचे, गव्हाचे पीठ गाळायचे चाळणीने चाळलं तरी चालेल किंवा पुरण यंत्रातून काढलं तरी चालेल। आता हा चीक आपण चांगला चाळणीने गाळून घेऊया। चीक शिजवायची झंझट नाही, काय नाही, एकदम सोप्या आहेत कुरड्या। आता असं एक तांब्या घेतला, त्या तांब्याने असं घासून घ्यायचं असं पूर्ण साबुदाणा असं घासून घ्यायचं। पटपट होतं असं।
हे बघा असं निघलं जातं पूर्ण. असा चिक काढून घ्यायचा. पांढरा शुभ्र चिक आला एकदम. सर्व आता चिक गाळून घेते मी असं चाळणीने. हे झालं सगळा चिक गाळून बघा. आता काढून घेते चाळणीचा असं. खूप पांढरा शुभ्र मस्त चिक झाला. आता रेडी बघा आपलं चिक. हे बघा शेव करायचं साच्याची चकली लावली. आता सोऱ्या घेतल्या मी. आता याने आता कुरड्या पाडून घेणार. आता टेरेसमध्ये जाऊन हे बघा साच्यामध्ये आता चिक भरून घेते मी. आता दाबून दाबून भरायचं असं. त्याच्यामध्ये हवा नको राहायला, पोकळ्या हव्याची. असं दाबून भरलं. आता कुरडई प्लास्टिकच्या पेपरवरती टाकून घेते. तेव्हा किती सुरेख कुरडई येते बघा. मला त्रास पण होत नाही. अशी एक वेड्याची घ्यायची कुरडई. आपण गव्हाच्या कुरड्या कशा 2.5 वेड्याच्या घेतो ना, तसं नाही घ्यायचं. अशा प्रकारे मी सर्व कुरड्या करून घेते. आता झाल्या बघा सर्व कुरड्या करून. आता ह्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार. साबुदाण्याच्या कुरड्या रेडी झाल्यात बघा वाळून. आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यात. इतका सुरेख बघा कलर आला. एकदम पांढरा शुभ्र कलर आलाय कुरडईचा. एकदम छान झाल्या अशा. आता तुम्हाला तळून दाखवते मी त्या कशा झाल्यात त्या. गॅसवरती कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवले होते. आता तुम्हाला किती मोठे सुरेख. एकदम हलक्या आणि खुसखुशीत झाल्यात एकदम कुरड्या. एवढी मोठी फुगली बघा. छोटीच होती एवढी टम्मा फुगली. रेडीत बघा साबुदाण्याच्या कुरड्या. तळून दाखवल्यात. इतक्या खुसखुशीत झाल्यात ना. खूप सुरेख झाल्यात. कलर पण एकदम छान आला आणि एकदम अशा क्रिस्पी आणि एकदम अशा सॉफ्ट झाल्यात. आता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. इतक्या छान झाल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.